रामराज्य झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गायी वळल्या म्हैशी राम वेळोवेळा मी गावोये दळिता कांडिता जेविता देवाई स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळे काळा राम वेळोवेळा मी गावोये दळिता कांडिता जेविता बाई तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तुका म्हणे रामे सुख दिले आपुले तया गर्भवासी येणे जाणे कुंटले राम वेळोवेळा मी गावोये दलिता कांडिता जेविता बाई विठ्ठल झाले रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गायी गोळल्या म्हशी राम वेळोवेळा मी गावोये दलिता कांडिता जीविता गे बाई यदक्षरमणाख्येयम् आनंदमज केवलम् श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये आदिनाथ उमा मच्छिंद्र वृक्ष गहिनी निवृत्ती सनमन माझे ज्ञानेश्वर सोपान माय मुक्ताबाई दंडवत पायी तयाचिया नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र यजननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे ने आठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वत आगवे जीवेसिये वक्तृत्वागवडपणे अमृताते पारुके मने रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरविती निज पूर्ण हाताचडे संपूर्ण तत्वभेद ते श्री गुरूंचे पाय हृदय निवसून विठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो आता नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल रामराज्य काय उणे आम्हासी धरणी धरी पीक गायी ओढल्या म्हैशी राम वेळोवेळा मी गावोये दळिता कांडिता जेविता देवाई प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे प्रस्तुत अभंगातून तुम्हाला आम्हाला रामचंद्र प्रभू आपल्या राज्यात आल्यानंतर किंवा त्यांचा जन्म झाल्यानंतर सृष्टी तलावरती काय बदल होतो याचं दिग्दर्शन घडवतात विठ्ठल या रामचंद्र प्रभूंच्या जन्मोत्सवानिमित्त हा उत्सव चाललाय त्याच रामचंद्र प्रभूंच्या परम पावन पादस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा आपला नाशिक जिल्हा याच नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक तालुका सिन्नर आणि याच सिन्नर तालुक्यातलं जामगाव या जामगावात परमपूज्य 1008 प्रबोधानंदगिरीजी बाबा या स्वामींच्या कृपा आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि याच सप्ताहात या गावच्या सप्ताह कमिटीच्या वतीनं आणि तसेच माझे मित्र
नितीनजी यांच्याच आग्रहातून आलेली माझ्या वाट्याला ही सेवा. विठ्ठल तुकोबाराय प्रस्तुत अभंगातून रामचंद्र प्रभू जन्माला आल्यानंतर पृथ्वी तलावरती काय काय बदल होतात हे सांगतात. तुकाराम महाराज पहिल्या चरणात म्हणतात, झाले रामराज्य काय उणे आम्हासी. रामचंद्र प्रभू जन्माला आले का एकदा का रामराज्य सुरुवात झालं का त्या राज्यात कोणालाही ऊन नाही. काय उणे आम्हासी, मग ऊन नाही मग ते कोणत्या प्रकारानं. धरणी धरी पीक, जमीन पीक धरते, जमीन बहरून येते. धरणी धरी पीक, गायी वळल्या म्हैशी. त्या राज्यात अफाट गायी म्हशी वळल्या जातात, अर्थात येतात, कृपाछत्र धरून राहतात. आणखीन काय तर मग त्या राज्यातले लोक काय करतात. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. त्या राज्यातल्या स्त्रिया पुरुष त्या रामचंद्र प्रभूंचं वेळोवेळा भजन करतात. कशा पद्धतीनं तर दळिता कांडिता जेविता गे बाई ये. दळताना कांडताना जेवताना प्रत्येक ठिकाणी रामचंद्र प्रभूंचं भजन करतात. आणखीन काय हो, अशा पद्धतीनं साधना केल्यानंतर त्यांच्या जीवनात काय बदल होतो. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. त्या राज्यातल्या लोकांच्या स्वप्नातही दुःख येत नाही. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. काय कारण, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. त्या रामचंद्र प्रभूंच्या नामामुळे त्या राज्यातील कळीकाळ हा पळून जातो. आणि तुकोबाराय सांगतात, अशा पद्धतीनं जर ते राज्य राहिलं, रामचंद्र प्रभूंची जर सेवा करत राहिलं तर रामचंद्र प्रभू काय करतात. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासी येणे जाणे खुंटले. त्या जीवाला पुन्हा जन्म नाही आणि मरण नाही असा त्याचा गर्भवासाचा तिढा सोडून टाकतात. आणि मग त्याकरता काय साधना करावी लागते तर राम वेळोवेळा मी गाऊ दळिता कांडिता जेविता गे बाई विठ्ठल. रामचंद्र प्रभू जीवनात आल्यानंतर काय बदल होतो याचं दिग्दर्शन तुकोबारायांनी केलंय. पण हे रामचंद्र प्रभू नेमके कोण काय तर यांची थोडी पूर्वपीठिका बघायला पाहिजे. रामचंद्र प्रभू यांचं जीवन जर तपासलं तर रामचंद्र प्रभूंच्या जीवना इतकं सुलभ आणि अंगीकारणे इतकं जीवन कोणाचं नाही. का बरं तर ज्या रामचंद्र प्रभूंच्या जन्माचा उत्सव करतोय ते रामचंद्र प्रभू म्हणजे आदर्श देवता आहे. त्यानंतर तेच रामचंद्र प्रभू आदर्श पती आहेत, आदर्श भाऊ, आदर्श राजा आणि आदर्श मुलगा. असे 5 गुण त्या रामचंद्र प्रभूंच्या ठिकाणी काय काय आहेत. पहिले बघू तर ते रामचंद्र प्रभू आदर्श देव आहेत. त्यानंतर आदर्श भाऊ, आदर्श पती, आदर्श राजा आणि शेवट आदर्श मुलगा आहे. हे जरा खालून वरती बघत येऊ. आदर्श मुलगा कसे, ते आदर्श मुलगा इतके की ते आल्यानंतर रामचंद्र प्रभूंचं जीवन एवढं आदर्शवत घेण्यासारखं आहे की त्या रामचंद्र प्रभूंनी स्वतःच्या आईनं आपल्याला ज्या दिवशी राजसिंहासनावर बसायचं, ज्या दिवशी राज्याभिषेक होणार त्याच दिवशी आईनं सांगितलंय की आता तुझा राज्याभिषेक होणार नाही. कारण काय तर तुला 14 वर्षाचा वनवास घ्यायचा आहे. 14 वर्षाच्या वनवासाला जायचं आणि तिकडून आल्यानंतर राज्य सांभाळायचं. एखाद्या मुलानं असं बोलल्यानंतर आहे कोण सावत्र आई. कैकेयी कोण होती सावत्र आई. सावत्र आईनं सांगितलेली आज्ञा कुणी मोडली असती किंवा तिलाच राज्याबाहेर काढलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. का तर आदर्श मुलगा. तसं करायचं नाही. आई तू सांगते तुला जर मी 14 वर्ष वनवासाला गेल्यानंतर आनंद होणार असेल तर मी हे राज्य सोडायला तयार आहे. 14 वर्ष राज्य कुठलाही नकार न देता, कुठलेही आडेवेडे न घेता राज्य सोडलं. आणि त्याच आईचा ज्या वेळेस वनवासात निघायचं त्यावेळेस राजभूषण काढले, वल्कल धारण केले आणि वल्कल घालून रामचंद्र प्रभू जर कोणाचं दर्शन घ्यायला गेले असतील तर त्याच कैकेयीचे गेले. कारण काय
तर ज्या आईला आपल्यामुळं आनंद होतो त्या आईसाठी आपण राज्याचाही त्याग करायला तयार आहे. विठ्ठल असे काय आदर्श मुलगा आहे. त्यानंतर तुम्ही आम्ही बघितलं तर रामचंद्र प्रभू हे आदर्श पती आहेत. का आदर्श पती? तर त्या रामचंद्र प्रभूंनी या जीवनामध्ये एक पत्नी व्रत धारण केलेलं होतं. ते एक पत्नी व्रत अशा पद्धतीनं धारण केलं की त्यामध्ये समोर कोणीही आली तरी रामचंद्र प्रभू त्याचा धिक्कार करायचे. अगदीच भागवताच्या सुरुवातीला कथा येते. भागवताच्या सुरुवातीला ज्या वेळेस रामचंद्र सीतामायेचं हरण रावणानं केलं आणि सीतामय्याला घेऊन गेल्यानंतर ज्या वेळेस रामचंद्र प्रभू सीतेचा शोध घेत त्या वनात फिरत होते. त्या वनात फिरत असताना झाडा झुडपांकडे रामचंद्र प्रभू बघायचे आणि ए सीते, ए सीते, ए सीते असे आवाज द्यायचे. हे बघितलं कोणी? तर आकाश मार्गाने विमान चाललं होतं आणि त्या विमानातून स्वतः सती माता आणि शंकर भगवान चालले होते. सती मातेनं बघितलं की ज्या रामचंद्र प्रभूला स्वतः देव मानतात, हा विष्णूचा अवतार आहे आणि तोच रामचंद्र प्रभू आज कशा करता रडतोय? तर स्वतःच्या पत्नी करता हे सीते करत रडतोय. थोडीशी परीक्षा बघू म्हणून त्या सती मातेनं शंकरांकडे हट्ट धरला. विमान उतरवलं. विमान उतरवल्यानंतर त्या सती मातेनं रामचंद्र प्रभूंच्या पत्नीचं अर्थात सीता मातेचं रूप धरलं. सीता मातेचं रूप धरल्यानंतर ती समोर येऊन उभी राहायची. ती समोर येऊन उभी राहिली की त्या सीता माते करता रामचंद्र प्रभूंनी आदर्शपती कसे की समोर येऊन कोण उभी? तर सीता मातेच्या वेशात डिट्टो जशी सीता माता तशीच सतीनं रूप धरलं आणि समोर येऊन उभी राहिली. समोर येऊन उभी राहिली की रामचंद्र प्रभूंनी पाठ फिरवायची आणि दुसरीकडे सीते आवाज द्यायचा. पुन्हा त्या सती मातेनं रामचंद्र प्रभूंच्या समोर जायची. पुन्हा त्या रामचंद्र प्रभूंनी पाठ वळवायची. पुन्हा सती मातेकडे पाठमोरं व्हायचं आणि दुसरीकडे बघायचं. याला काय म्हणायचं? पण शेवटपर्यंत कुठपर्यंत? तर वनवास संपून जोपर्यंत सीतेला आणत नाही. कसं आणलं? तर रावणावरती विजय मिळवला. विजय मिळवला कसा? तर समुद्रावरती पूल बांधला. 100 योजन पूल केला आणि त्याच सीतेला आणलं. कोणत्या सीतेला? की ज्या सीतेबरोबर स्वयंवर केलं होतं. म्हणून आदर्शपती यानंतर आपण बघितलं की रामचंद्र प्रभू हे कोण आहेत? आदर्श भाऊ आहेत. आदर्श भाऊ कसे? तर त्यांच्या इतकं बंधुत्व दुसऱ्या कोणी दिलं नाही. त्यांच्यावरती जे बंधुप्रेम त्यांच्या भावांनी केलंय किंवा त्यांनी त्यांच्या भावावरती जे बंधुप्रेम केलंय तसं इतर कोणावरती अजून केलंही नाही, करणारही नाही. कारण काय? तर रामचंद्र प्रभूंना वनवास कोणाला झाला होता? एकट्या रामचंद्र प्रभूंना. मग त्या एकट्या रामचंद्र प्रभूंनी वनवासात गेल्यानंतर त्यांनी राहायचं कसं, खायचं काय, प्यायचं काय हे पाहण्याकरता कोण गेलं? तर लक्ष्मणजी. त्या लक्ष्मणानं की जो लक्ष्मण राज्यामध्ये राहून आयुष्य आरामात 14 वर्ष राहू शकत होता, ते लक्ष्मणजी कोणासाठी? तर आपल्या भावावरती प्रेमासाठी, भावाच्या प्रेमासाठी कुठं गेले? वनवासाला गेले. आणि गेल्यानंतर तर असं वर्णन आहे, नामदेव महाराजांचा एक अभंग आहे. नामदेव महाराज सांगतात त्या लक्ष्मणानं 14 वर्ष निद्राच घेतलेली नाही. 14 वर्ष रामचंद्र प्रभूंच्या आजूबाजूला असा पहारा दिलाय की 14 वर्षाच्या वनवासात अन्न पाणी तहान भूक सगळं विसरून निद्रेचाही नाश केलाय आणि निद्रा सोडून फक्त भावासाठी जगले. हे काय? आदर्श बंधू असल्याचं लक्षण. यानंतर पुढचा प्रसंग आठवेल ज्यावेळेस चित्रकूटावरती रामचंद्र प्रभू थांबले आणि ते भरतजीला माहीत झालं. भरतानं रथ काढला, रामचंद्र प्रभूंना आणण्यासाठी गेले. गेल्यानंतर ज्या वेळेस रामचंद्र प्रभूंवरती प्रेम किती म्हणायचं की रामचंद्र प्रभू परत राज्यात येणार नाही हे माहिती. मग ते जर परत राज्यात येणार नाही तर भरतजींनी त्यांचे पादुका घेतल्या, खडावा घेतल्या. त्या खडावा मी
गादीवरती ठेवेल, सिंहासनावरती ठेवेल आणि मग राज्यकारभार करेल. पण याच्याही पुढे जाऊन सांगायचंय, त्या 14 वर्षाचा काळ भरतजींनी कुठे घातलाय? नंदीग्राम मध्ये. त्या नंदीग्राम मध्ये राहत असताना भरतजींनी रामचंद्र प्रभू जर जमिनीवर झोपणारे, कारण त्यांना कुठेही राजसिंहासन राजभोग नाही, माझा भाऊ जर जमिनीवर झोपतोय तर त्या भरतजींनी जमिनीच्या खाली 3 ते 4 फूट खोल खड्डा खणायचा आणि त्या खड्ड्यामध्ये 14 वर्ष निद्रा घेतली. म्हणजे हे काय? आदर्श बंधूचं लक्षण. यापुढे बघितलं की रामचंद्र प्रभू हे आदर्श राजा आहेत. ते आदर्श राजा कसे? तर रामचंद्र प्रभू ज्या वेळेस राज्यातून निघून गेले, ते निघून गेल्यानंतर त्या राज्यातील प्रजा ही ताजी फुलं जशी सुकून जावी, पाण्याविना झाड जसं सुकून जावं, अशी ती प्रजा कोमेजून गेलेली. कुठपर्यंत? तर जोपर्यंत पुन्हा रामचंद्र प्रभू अयोध्येत आले नाहीत तोपर्यंत त्या प्रजेनं फक्त दुःख भोगलंय. रामायणात तर असं वर्णन आहे की रामचंद्र प्रभू गेल्यानंतर त्या 14 वर्ष अयोध्येमधल्या लोकांनी आनंद उत्सव हा शब्द सुद्धा तोंडात उतारला नाही. काय राजा असेल की ज्या राजाच्या गादीवर बसण्याच्या आधी त्या राजाच्या राज्यामधली प्रजा त्याला मनातून राजा मानते, आणि राजा आपला राजा जर वनवासात गेलाय तर वनवासात गेलेला राजाच्या प्रित्यर्थ राजा वनवासात आहे म्हणून प्रजा आनंद उत्सव मानत नाही. हे आदर्श राजाचं उदाहरण. आणि याही पुढे जाऊन सांगतो की हे रामचंद्र प्रभू आदर्श देव आहे. ते आदर्श देव कसे? की त्यांची उपासना एवढी सुलभ सांगितली की त्या उपासने एवढी सुलभ उपासना इतर कोणत्याही देवाची नाही. विठ्ठल इतर देवी देवता बघितल्या आणि रामचंद्र प्रभूंची उपासना बघितली तर रामचंद्र प्रभूंनी इतका सोयीचा देव, सोप्पा देव तुमच्या माझ्यासाठी कोणताच नाही. कारण काय? तर इतर देवदेवता काय मागतात आणि काय करतात याकरता तुकोबारायांनी नाटाच्या प्रकरणात एक फार गोड अभंग लिहिला. तुकोबाराय म्हणतात ते देवदेवता स्वतःच्या पोटाकरता रडतात आणि भक्ताकडे मागतात, म्हणून त्यांना काय म्हटलंय? सेंदरी हे अंधारी देव कोणती पूजी भूते घेते आपल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. तुकोबाराय म्हणतात इतर देवदेवता स्वतःच्या पोटासाठी रडताय आणि स्वतःच्या पोटासाठी रडत असेल तर त्याला जीव म्हणावं, देव म्हणू नये. तुकोबारायांचा सरळ निर्देश या अभंगातून काय? तर त्याला जीव म्हणा, देव नाही. शेंदरी हेंदरी दैवते स्वतःच्या पोटासाठी रडताय. आणखी काय काय करतात तर त्याचं विश्लेषण तुकोबारायांनी त्या अभंगात संपूर्ण दिलंय. तुकोबाराय म्हणतात इतर देवदेवतांपेक्षा हे रामचंद्र प्रभू अशी देवदेवता आहे की ज्या देवतेसारखं सुख इतर कोणीही देऊ शकत नाही. कारण काय? तर त्यांचं नामच असं सुलभ आहे. तुकोबाराय एका वासुदेवात म्हणतात राम राम स्मरादी किंवा राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागलिया पहारे शेवटीची गोडतेची खरेगा. वासुदेवात तुकोबाराय सांगतात राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे. आलं का नाही? सोपा देव आहे. कसा? सुलभही आहे आणि सोपार आहे. कारण तुकोबारायांना या जगाची रीती माहिती. या जगाची रीत कशी आहे? तर अवघड कोणी न करी सांगता
सुलभ बहुता गोड वाटे. या जगतात कोणालाही विचारलं तरी कोणालाही काय वाटेल? सोपं. कोणी तुम्ही या जगामध्ये कोणापुढे दोन फळं ठेवा. कोणते? एक कौट ठेवायचं आणि दुसरं केळी ठेवायची. कौट खाणं कोणी सोपं मानेल का केळी खाणं सोपं मानेल? कौट खाणं किंवा काय खाणं? केळी खाणं. कौट काय खायला अवघड आहे. विठ्ठल कौट ठेवला आणि केळी ठेवली. कोण पटकन काय खाईल? केळी. कोणी काय सोपी आहे, सोयीचं आहे. कोणी सोपं फळ पटकन उचले. किंवा एखाद्याला आपण चिक्कू दिला आणि दुसरं काय दिलं? रामफळ दिलं. दोन्ही तू काय खाईल? चिक्कू खाईल. सोलायचा पटकन खायचा. रामफळाला त्या छोट्या छोट्या बिया. कोणी काय कोणती योजना करेल? तर सोपी. सोप्या रस्त्यानं जायला कोणी तयार होईल? तुकोबारायांना नियम माहीत होता. तुकोबाराय काय म्हणतात? अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. सुलभ सोपं प्रत्येकाला गोड वाटतं. म्हणून इतर देवदेवतांच्या भक्तीमध्ये काय काठिण्य दडलेलं आहे. पण रामचंद्र प्रभूंची भक्ती ही कशी आहे? सोपी आहे. ती एवढी सोपी की त्या भक्ती एवढ्या सोप्या भक्तीचं वर्णन कुठल्याही शास्त्रात आलं नाही. तुकोबारायांचा एक अभंग तुमच्या समोर ठेवतो. तुकोबाराय म्हणतात की रामचंद्र प्रभू एवढे सोयीचा देव आहे की तुम्हाला जर यज्ञ करायचा आहे आणि त्या यज्ञाकरता अनेक सामुग्री गोळा करा, यज्ञकुंड जमवा, द्विजांना बोलवा, दक्षिणा जमवा, पैसे वाटा, हा कुठलाही प्रकार करू नका. तुकोबाराय म्हणतात तुम्हाला यज्ञ करायचा आहे आणि तो यज्ञ अतिशय सोप्या पद्धतीनं. कारण या कलियुगामध्ये इतर साधनं चालती नाही. कारण इतर साधनांचा काय झालाय? लोप झालाय. कली न कळे उचित विधिविधान, कळे न घडे सर्वता. त्या साधनातलं उचित विधी आणि विधान काय कळत नाही. त्यामुळे ते साधन घडणार नाही. म्हणून तुकोबारायाने सांगितलं की तुम्हाला यज्ञ करायचा आहे ना, काय करा? फक्त घरातून बाहेर निघाले की जिथपर्यंत चालत जाल तिथपर्यंत रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण करा आणि नामस्मरण करत पाऊल टाकायचं. एक नाम जपायचं, पाऊल टाकायचं. दुसरं राम म्हणायचं, पाऊल टाकायचं. याचं फळ काय भेटतं? तुकोबाराय सांगतात, राम म्हणता वाट चाली यज्ञ पावला. यज्ञ होतोय कसा कसा? पावला पावली. काय करायचंय? फक्त चालत जायचं आणि चालत असताना काय करायचं? रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण करायचं. एवढी उपासनेला सोपी देवता आहे. त्यानंतर रामचंद्र प्रभूंच्या उपासनेबाबत आणखी दुसरा निर्देश केला की ज्याला काही वाटतंय की मी आयुष्यभर जन्मभर उपवास करावा, माझा उपवास जन्मभर असावा, त्यानं काय करायचं म्हटले तर जेवत असताना फक्त प्रत्येक घासाला श्रीराम, मग घास घ्यायचा. श्रीराम, फक्त घास घ्यायचा. राम राम म्हणत घास घ्यायचा. राम म्हणता ग्रासो घासी तो जी जेविला उपवासी. म्हणजे काय? तो जी जेविला उपवासी म्हणजे काय? उपवासी आणि तो जेवला असाही एक अर्थ होईल. किंवा जेवणारा याला उपवास धरण्याचं पुण्य लाभल असाही एक अर्थ होईल. कसं काय? तर दोन्ही अंगाने सांगतो. तो जी जेविला उपवासी म्हणजे कसं? तर एखादा जेवण करणार आहे त्यानं जर राम राम म्हणत जर जेवण केलं तर राम राम म्हणत केलेलं जेवण हे उपवास केल्याचं पुण्य देणारं जेवण ठरेल. आणि दुसरं की रामचंद्र जे तुकोबाराय म्हणतात की तो जी जेविला उपवासी, की ज्याच्या अन्नामध्ये पोटामध्ये अन्नाचा कणही नाही पण त्यानं जर रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण केलं तर त्याचं पोट भरून जाईल. अशी एक घटना आपल्याकडे घडली. कुठे? तर जुन्नर भागातले एक मोठे साधू होऊन गेले, कोंडाजी बाबा डेरे, की ज्यांनी नित्य नियमाचं भजन या महाराष्ट्रात चालू केलं. त्या कोंडाजी बाबा डेरेंची वारी पंढरपूरला 15 दिवसाला वारीला जायची. आणि वारीवरून येत असताना एक दिवस घटना अशी घडली की वारीवरून येताना एका जंगलामध्ये मुक्काम पडला. जंगलामध्ये एक मंदिर, त्या मंदिरात मुक्कामाला थांबले. मुक्कामाला थांबल्यानंतर जवळ काही घर नाही, कुटुंब दुघरी आणायची, जेवायचं काय.
प्रश्न पडला. त्यानंतर केलं काय तर म्हटले आज जेवायचं म्हणजे प्रभूचं रामचंद्राचं भजन करत जेवायचं. आपण देवाचं नामस्मरण करू, त्याच्या मनात असेल तर आपल्याला भाकरी भेटल, नाहीतर ते भजन खायचं आणि मग जगायचं. मग भजन खाऊन जगायचं म्हटल्यानंतर ते त्या काळचे वारकरी त्यांनी ठरवलं की आज भजनावरती रात्र घालवायची. म्हणून भजन उभं राहिलं. भजन चालू झालं आणि भजन चालू झाल्यानंतर काय ते भजन एका रंगात आलं. त्या भजनामध्ये एक तल्लीनता आली, समाधी आली. त्या समाधीत सगळे तल्लीन असताना त्या पांडुरंगाला प्रश्न पडला. त्या पांडुरंगाला प्रश्न पडला, आपला भक्त आपल्यासाठी वारीला आला आणि वारीवरून घरी जात असताना जर त्याला भुकेनं व्याकुळ होऊन जर राहायला लागत असेल तर आपली वारी केल्याचं काही फरक नाही. आपण जर स्वतःला राजा म्हणतोय, कारण पांडुरंग कोण आहे? पांडुरंग महाराज सार्वभौम आहे, सार्वभौम राजा. नामदेव महाराज सांगतात ना, किंवा एकनाथ महाराज वासुदेवाच्या प्रकरणात सांगतात, पंढरपूर पाटणी का महाराज सार्वभौम. असा सार्वभौम जर राजा आहे तर त्या सार्वभौम राजाचं आपल्या राज्यातील प्रत्येक प्रजेवरती लक्ष आहे. आणि प्रत्येक प्रजेवरती लक्ष असताना त्या कोंडाजी बाबांवरती लक्ष गेलं. पांडुरंगानं स्वतः एका धनगराचं रूप घेतलं, टोपलीत भाकरी, एक पाण्याची घागर, मिरची घेऊन तिथे गेला. त्यांना जेवू घातलं आणि जेवू घातल्यानंतर त्यांना सांगितलं की मी 2 मिनिटं बाहेरून जाऊन आलो. पांडुरंग परमात्मा मंदिराच्या बाहेर गेले आणि गुप्त झाले. ही कधीची घटना आहे, फार काळची नाही, आत्ता 40-50 वर्षापूर्वीची. 40 वर्ष आधी तो रामचंद्र प्रभू देवता कशी राम म्हणता ग्रासोग्रासी तोची जेविला उपवासी. त्यांना जेवू घालायला स्वतः कोण आलंय तर रामचंद्र प्रभू आली. एवढी सोपी देवता. मग अशी जर सोपी देवता असेल तर त्या सोप्या देवतेच्या येण्यानंतर त्या राज्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो किंवा त्या पृथ्वी तलावरती काय परिणाम होतो हे रामचंद्र प्रभू तुमच्या माझ्या जीवनात आल्यानंतर काय परिणाम करू शकतात तर याचं दिग्दर्शन तुकोबा राय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. अशी सुलभ देवता त्या राज्यात आल्यानंतर काय परिणाम होतो? झाले राम राज्य काय येऊने आम्हासी धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी. म्हणजे तुकोबारायांनी सांगितलं हे रामचंद्र प्रभू जर भौतिक प्रकारच्या राज्यात येऊ की या शरीर रूपी राज्यात येऊ, दोन्ही प्रकाराने कोणत्याही राज्यात आले तरी त्या पुरुषाला किंवा त्या राज्यातील प्रजेला काय येऊने आम्हासी त्यांना काही ऊन राहत नाही. आणि आणखीन पुढे काय परिणाम? धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी. याचा विचार करत असताना थोडं रामायणात चला की ज्या रामायणामध्ये रामायणाचे अनेक प्रकारचं रामायण
रामचंद्र प्रभूंच्या जन्मानंतर लिहिल्या गेल्या. त्यातलंच एक प्रकार म्हणजे आनंद रामायण, की ज्या आनंद रामायणातली एक घटना सांगते की रामचंद्र प्रभू कशी सुलभ देवता आहे, किंवा ती रामचंद्र प्रभू देवता येत असताना कशा पद्धतीने येते आणि येत असताना ती जीवन सुलभ करण्याकरता रामचंद्र प्रभूही किती प्रयत्न करतात याचं दिग्दर्शन करणारा प्रसंग आहे. की रामचंद्र प्रभू हे लहान होते आणि लहान असताना कौसल्या मातेनं सांगितलं की रामा, तू मला आई म्हणायचं नाही, तू मला आई म्हणू नको, तू जर मला आई म्हटला तर कैकेयीला राग येईल म्हटली. कैकेयीचं तुझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमाला तू मुकशील, त्या कैकेयीला राग येईल, तू कैकेयीला आई म्हणत जा आणि मला दुसऱ्या काहीतरी नावाने संबोध. असं कोणी सांगितलं? कौसल्या मातेनं. कौसल्या मातेनं रामचंद्र प्रभूला असं सांगितल्यानंतर त्या रामचंद्र प्रभूंनी आईचा उपदेश मानला. रामचंद्र प्रभूंचं आणि कैकेयी मातेची सांगड एवढी होती की अतूट नातं बनलेलं. मग त्या रामचंद्र प्रभूंनी कैकेयी मातेला आई म्हणून हाक मारायची. पण रामचंद्र प्रभूंनी समोर आपल्याला कुठे जायचंय याची योजना कधी केली होती? तर बालवयात. मी सांगतो कशा करता, तर ते रामचंद्र प्रभू जीवनात आल्यानंतर काय होतंय. रामचंद्र प्रभूंनी लहान वयात ती योजना आखून ठेवली की आपल्याला पुढे कुठे जायचंय. याच अनुषंगाने एक दिवस खेळत असताना रामचंद्र प्रभू पुढे पळायला लागले आणि मागून कैकेयी माता पळायची. कैकेयी माता आवाज देते, हे रामा, हे रामा, पण रामचंद्र प्रभू ऐकायला तयार नाही. पुढे चालले आणि जाऊन एका सरोवराच्या काठावरती उभे राहिले आणि कैकेयी मातेला सांगितलं, आई जिथे आहे तिथेच थांब. आईला तिथे आहे तिथे थांबायला लावलं आणि तिथून आईला सांगितलं कैकेयीला की काय, तू ज्या वेळेस माझ्या वडिलांचं युद्ध झालंय, माझ्या वडिलांनी स्वर्गामध्ये जाऊन युद्ध जिंकलंय, कारण दशरथ राजानं स्वर्गात जाऊन युद्ध जिंकून दिलं आणि त्यामुळं त्यावेळेस ते युद्ध जिंकत असताना कैकेयी मातेचा दशरथ राजाला फार मोठा आधार होता. का बरं? तर म्हणतात कैकेयी मातेनं त्या रथाच्या चाक गळून पडू नये म्हणून आक म्हणून स्वतःचा हात लावला होता आणि त्यामुळं त्यावेळेस कैकेयी मातेला काही माग असं कोणी सांगितलेलं? दशरथ राजानं. त्या दशरथ राजानं सांगितलेलं हे रामचंद्र प्रभूंना बालवयात माहिती, कारण काय, ते देवता आहे, देव आहेत. त्या रामचंद्र प्रभूंनी त्या कैकेयी मातेला सांगितलं, आई तू ज्या वेळेस तुझ्यावरती वर मागण्याची वेळ येईल ती वेळ तू स्वतः मागवून घे, की ज्या वेळेस माझा बाप मला राज्यावरती बसवेल, राज्यावरती बसायच्या आदल्या दिवशी तू रुसून बस. कोण सांगतंय? रामचंद्र प्रभू. आनंद रामायणात. कारण प्रत्येक रामायणाने भिन्न भिन्न रामचंद्र प्रभू सांगितले. आनंद रामायण सांगतं रामचंद्र प्रभूंनी स्वतः सांगितलंय की तू हे वर माग. काय वर माग? पहिल्या वरानं काय कर, तर भरताला गादी माग आणि दुसरा वर असा माग की रामाला 14 वर्षाचा वनवास, तोही राजभूषण नसताना राज आभूषण काढून वल्कल धारण करून 14 वर्षाचा वनवास मागून घे. कारण काय, तर ते रामचंद्र प्रभूंनी तयारी केली होती. कुठे जायची? तर त्या वनामध्ये जेवढे काही साधू तपश्चर्येला बसलेले किंवा त्या रामचंद्र प्रभूंची वाट पाहत जो कोणी साधना करत होता, जो कोणी तपश्चर्या करत होता, त्यांच्या जीवनात ऊन पडून द्यायचं नाही याच्यासाठी त्यांनी तयारी कुठे केली? बालवयात तयारी केली आणि ती तयारी करून रामचंद्र प्रभू 14 वर्षाच्या वनवासाला निघाले. पण निघाल्यानंतर असे तसे नाही, तर जात असताना जो कोणी साधना करतोय त्या प्रत्येकाला रामचंद्र प्रभूंनी त्याच्या साधनेचा काय केलाय, तर परामर्श म्हणून स्वतःच, तुका म्हणे रामे सुख दिले आपले, असं स्वतःच सुख दिलंय. आणि ते सुख दिल्यानंतर काय झालंय, तर त्याच्या जीवनात प्रकाश पडलाय. रामचंद्र प्रभू भेटले. आपल्या सर्वांच्या नजरेतलं उदाहरण जर बघायचं झालं तर ज्या विठ्ठल ज्या शबरी मातेनं अतिशय तरुण वयात असल्यापासून रामचंद्र प्रभूंची साधण्यासाठी काय करायची ती शबरी माता, तर वय वर्ष अगदी तारुण्यात आलेली मुलगी, त्या मुलीला फक्त एका साधना सांगितलं की तुझी साधना चालू ठेव, तुला रामचंद्र प्रभू भेटायला येतील. रामचंद्र प्रभू भेटतील
हे सांगितल्यानंतर त्या कैकेयी माते, त्या शबरी मातेनं तिची साधना चालू ठेवली. काय तर आश्रमात रोज फळं घेऊन यायचे, रामचंद्र प्रभूंना आसन मांडायचं, फुलांची आरास करायची, रांगोळ्या काढायच्या, सडा टाकायचा, शेणानं सारवायचं. का बरं तर माझे प्रभू येतील. हे कुठपासून तर अतिशय कुमारवयापासून चाललेली साधना. तिचं हे शरीररूपी राज्य वसाड पडलेलं, आणि ते वसाड पडलेलं राज्य कधी सुखी झालं तर ज्या वेळेस रामचंद्र प्रभू तिला भेट द्यायला गेले, आणि भेट द्यायला गेल्यानंतर तिच्या शरीररूपी राज्यातील ती साधना रूपी जमीन, त्या जमिनीवरती पीक धारण केलं. कोणतं पीक तर सुखरूपी पीक. आणि सुख दिलं, स्वतःचं सुख दिलं, त्या शबरी मातेला सुखी केलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, झाले रामराज्य हा येऊने आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओढल्या म्हैशी. आपलं राज्य सुखी झालंय. कशा पद्धतीनं तर धरणी धरी पीक गाई ओढल्या म्हैशी. मग अहो असं सुखरूपी जर राज्य असेल तर त्या राज्याकरता त्या राज्यातील प्रजा काहीतरी साधना करत असत. असा रामचंद्र प्रभू, हे रामचंद्र प्रभू जर जीवनात यायचे तर काहीतरी साधना लागेल. ती साधना काय अशी तशी करून चालेल. साधं एखादा महाराज घरी यायचा असेल तरी आपण काय करतो तर आरास करून ठेवतो. तो महाराज येणार म्हणून तयारी करतो. हे तर कोण यायचा आहे, ब्रह्मांडाचा नायक, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक येणार, तो पांडुरंग परमात्मा आणायचा आहे. म्हणून काहीतरी साधना लागेल. मग ती साधना काय केली तर सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात, राम वेळ वेळा मी गाईव दळिता कांडिता जेविता गेबाई. काय काय करत असताना, दळण करत असताना, कांडत असताना, जेवताना प्रत्येक ठिकाणी आम्ही काय म्हणू, राम वेळोवेळा. प्रत्येक वेळी आम्ही राम म्हणू. आणि ते राम म्हणल्याचा परिणाम काय, रामचंद्र प्रभू आमच्याकडे येतील आणि काय करतील. मग काय येऊन आम्हासी, त्या रामचंद्र प्रभूंच्या येण्यानं त्यांचं राज्य झालं की झाले रामराज्य काय येऊन आम्हासी.
धरणी धरी पीक गाई वळल्या म्हैशी, अशी घटना होण्याकरता काय साधना सांगितली तर राम वेळोवेळा ओळी दळिता कांडिता जेविता देवाई. मग तुम्ही म्हणाल असा काय परिणाम होतो की रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण एवढं प्रभावशाली कसं? कारण रामचंद्र प्रभूंच्या नामस्मरणात एवढी ताकद आहे की इतर कोणतेही नाम तुम्ही 1000 वेळेस घेतल्यानंतर जे पुण्य लाभतं ते पुण्य रामचंद्र प्रभूंचं एकदा राम म्हटल्यानंतर लागतं. कारण रामरक्षा स्तोत्राच्या शेवटच्या श्लोकामध्ये रामरक्षा स्तोत्राच्या शेवट सांगतात की काय राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. रामचंद्र प्रभूंचं एकदा नामस्मरण करा, इतर नाव 1000 वेळेस घेतल्यानंतर जे पुण्य लाभायचं ते रामचंद्र प्रभूंचं एकदा घेतल्यानंतर लाभतं. मग गाव सहज प्रश्न पडेल की रामचंद्र प्रभूंच्या नावात जर एवढी ताकद आहे, त्या रामचंद्र प्रभूंचं नाव एवढं प्रभावशाली, तर ती प्रजा कशी घेते? राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी. वेळोवेळा अर्थात उठता बसता प्रत्येक ठिकाणी त्या रामचंद्र जाईल भव समय तुझे होईल तुझावे. जाईल भव समय तुझे होईल तुझावे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. सहज शंका उभी राहील. का बरं? कारण तुकोबरायांचा मंत्र काय? श्री विठ्ठल. कारण बाबाजी चैतन्य भेटेपर्यंत तुकोबरायांनी विठ्ठल विठ्ठल नामाची साधना केली. मग तुकोबरायांनी तिथं म्हटलं का नाही कामामध्ये काम काही म्हणा विठ्ठल विठ्ठल, किंवा कामामध्ये काम काही म्हणा कृष्ण कृष्ण? तुकोबरायांना हेही सुचू शकत होतं. तुकोबरायांनी विठ्ठल किंवा कृष्ण या दोन्ही नावं सोडली. कोणतं नाव घेतलंय? राम. कारण तुकोबरायांना माहिती की राम ही उपासने करता सोपी देवता आहे. आपलं सुरुवातीचं वाक्य उपक्रम जिथून आपण मध्ये शिरलोय की रामचंद्र प्रभू ही सोपी देवता आहे. म्हणून तुकोबरायांनी काय केलंय? रामचंद्र प्रभूंचं. कारण काम करत असताना विठ्ठल म्हणायला गेलं तर ठ म्हणत असताना आपल्या शरीराच्या बेंबीच्या देठापासून आवाज काढायचा, आपले सगळं शरीर पिळवटायचे, आणि मग विठ्ठल किंवा कृष्ण म्हणायला गेलं तर जीभ तिरकी करायची, मग कृष्ण म्हणायचे. पण राम म्हणत असताना कुठलाच श्रम नाही. जाईल भवश्रम ते म्हणत असताना श्रम नाही, पण ते म्हटल्यानंतर भवश्रम जाणार आहे. विठ्ठल म्हणून तुकोबरायांनी काय योजना केली? कामामध्ये काम काही म्हणा राम राम. राम राम म्हणा, किंवा या राम नामाची एक ताकद आहे की हे राम सरळ वाचा किंवा उलट म्हणा. सरळ म्हटलं तरी ते पुण्य देणार आहे, आणि उलट म्हटलं तरी ते पुण्य देणार आहे. कारण सगळ्यांच्या ज्ञात असणारा प्रसंग आहे वाल्मिक ऋषींचा, की जे वाल्ल्या कोळ्याला राम म्हणता येत नव्हतं तो वाल्ल्या कोळी काय म्हणून तरलाय? मरा 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 म्हणत त्या वाल्ल्या कोळ्यानं ही समुद्र रूपी किंवा भवसागर रूपी नौका तरून गेलाय. काय म्हणून? उलट नाव वाचून. म्हणून तुम्ही उलट वाचा की सरळ वाचा. ते राम राम म्हटल्यानंतर तो रामचंद्र प्रभू, हे रामचंद्र प्रभू
तुमच्या माझ्या जीवनाचं सोनं करणार. पण सोनं करत असताना कसं करणार, तर ते म्हणतात की दुःख तुकोबाराय सांगतात तुमच्या माझ्या जीवनामध्ये रोज जीवन जगत असताना दुःख आहे, पण जो रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण करतो त्याच्याकरता दुःख कुठे नाही याचा ठिकाणा रामचंद्र तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. स्वप्ने कोणे तुकोबाराय सांगतात त्या रामचंद्र प्रभूंचं जर आपण भजन केलं, नामस्मरण केलं, काय परिणाम होईल. स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा. कारण काय, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. त्या रामचंद्र प्रभूंचं एकदा नाव ऐकलं की तो कळी काळ, तो यमराज स्वतः पळून जाईल. कारण काय, घडलेली कथा की कल्याण मासिकात कथा आली. एकदा एक मनुष्य यवन वंशातला, तो यवन वंशातला असताना काय त्या यवनांचं मुसलमानांचं काय, तर खाटकाचा धंदा, मांस कापायचं, मांस विक्री करायची आणि अधर्मानं जीवन जगायचे. असं जीवन असताना तो यवन एक दिवस असा चालत चालत वनामध्ये गेला. काय करायचं, तर आपल्याला हे मटण कापण्याकरता वंडका लागतो, म्हणून लाकडाचा वंडका तोडायला गेला. आणि गेला असताना त्यानं बघितलं की समोर असे 4 काळे कुट्ट दिसणारे 4 जण हातामध्ये धारदार शस्त्र वगैरे घेऊन उभे आणि ते त्याला दिसायला लागल्यानंतर त्या यवन घाबरला. ते घाबरल्यानंतर ते 4 जण त्याच्या जवळ आले. जवळ आल्यानंतर त्या 4घांनी त्याला सांगितलं की आम्ही कोण आहे, तर यमानं पाठवलेले दूत, आम्ही यमाचे दूत आहोत, आम्हाला यमानं पाठवलंय. आता इथे अशी घटना होईल, समोरून एक बैलगाडी येईल, त्या बैलगाडीला बैल इथं आल्यानंतर बैलाचं जोत निसटल्यानंतर तो शेतकरी ते जोत जोडण्यासाठी बैलगाडीच्या खाली उतरेल. तो बैल त्या शेतकऱ्याच्या पोटामध्ये शिंग खुपसणार, त्याला उचलून टाकेल, शेतकरी मरून पडेल आणि मरून पडल्यानंतर आम्ही त्याला घेऊन जाऊ. हे कोणी सांगितलं, त्या यमाच्या दूतांनी. आणि बरोबर ते बाजूला झाले का 5 मिनिटानंतर लगेच गाडीचा आवाज आला. गाडी बरोबर त्या ठिकाणावरती आली, बैलाची शिवाळ निसटली, शेतकरी खाली उतरला. शेतकरी उतरल्यानंतर ती शिवळ जोडता बैलाने हिसका मारला आणि शेतकऱ्याच्या पोटामध्ये शिंग खुपसलं. शेतकऱ्याला उचलून बाजूला फेकलं. पण फेकत असताना त्या शेतकऱ्याच्या तोंडातून फक्त एकदा राम, हे राम असा शब्द आला. हे राम शब्द आला, शेतकरी मृत्युमुखी पडला. पडल्यानंतर ते 4 जण
त्याच्या जवळ गेले, पण गेले असताना जवळ गेले आणि परत तसेच माघारी फिरले. माघारी फिरले. या यवनाला त्या चौघांनी सांगितलं होतं काय, तर आम्ही त्याला घेऊन जायला आलो. घेऊन जायला आलो हे सांगितलं. या यवनाला प्रश्न पडला, हे त्याला न घेता चालले. कारण काय, तर त्या यवनाला ते चौघही समोर दिसायचे. ते चौघ कोण, यमाचे दूत. आणि यमाचे दूत दिसत असताना त्यानं परत प्रश्न केला की तुम्ही चौघ तर कोणाला न्यायला आले, त्या शेतकऱ्याला न्यायला आले. शेतकऱ्याला न घेताच परत चालले. त्या चौघांनी सांगितलं आम्ही याला नेत होतो, न्यायला आलो. घटना त्याच क्रमानं घडली की ज्या क्रमानं आम्ही सांगितली होती. पण तो जात असताना काय म्हणून गेलाय, तर हे राम म्हटला. आणि त्या रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण त्यानं केलंय. आणि ती रामचंद्र प्रभूंची देवताच अशी की ती देवता काय, त्या देवतेच्या नामस्मरणानं नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा. आम्हाला त्याच्यावरती सत्ता नाही. आम्ही जर तिथे गेलो आणि आम्ही जर त्याला धरलं तर आम्हाला काय करायला लागेल, दंड भोगावा लागेल, दंड. म्हणून त्या कळीकाळाच्या काळाच्या दूतांनी त्याला सोडलं. म्हणून या रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण असं कणकर आहेत की तुकोबराही सांगतात की काय, स्वप्नी दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळीकाळा. मग अशा पद्धतीनं जर जीवन जगायचं असेल तर त्या काय करावं लागेल, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. मग कुठे कुठे दळिता कांडिता जेविता देवाये. आणि मग असं जर नामस्मरण केलं तर ते रामचंद्र प्रभू आपलं स्वतःचं सुख अर्थात स्वतः त्या जीवामध्ये विराजमान होतात, अर्थात आपलं सुख देतात. याचा खुलासा तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या 4थ्या चरणात. तुका भरणे रामे तुका दीनाले आपुले. 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 तुका भरणे रामे तुका दीनाले
त्या रामचंद्र प्रभूंचं जर नामस्मरण केलं तर ते रामचंद्र प्रभू काय देतात? स्वतःचं सुख देतात. अर्थात स्वतः तिथे येऊन विराजमान होतात आणि ते काय एकदा हृदयात आले की काय त्याचा परिणाम काय? तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासी येणे जाणे कुंटले. त्याला एकदा का रामचंद्र प्रभू त्याच्या जीवनात आले का पुन्हा त्याला जन्म नाही, मरणही नाही. तया गर्भवासी येणे जाणे कुंटले. पण काय करायचंय? वेळा आम्ही गाऊ दलिता कांडिता जीविता गेवाई विठ्ठल तुकोबारायांनी सांगितलंय की रामचंद्र प्रभू जर जीवनात यायचे तर काय करा? नामस्मरण करा. पण सांगत असताना कसं सांगितलंय? वेळोवेळा राम वेळोवेळा जपा. कसा म्हणा? तर वेळोवेळा. किती वेळा? दळिता कांडिता जेविता गेबाई. असं जर केलं तुकोबाराय परिणाम सांगतात ते रामचंद्र प्रभू तुमच्या राज्यात येतील. मग ते कोणतं राज्य? एकतर भौतिक राज्य धरा किंवा आपलं हे शरीर रूपी राज्य धरा. या राज्यात एकदा का रामचंद्र प्रभू आले की त्याचा परिणाम काय? झाले रामराज्य. त्या रामचंद्र प्रभूंनी आपल्या हृदयात एकदा की हृदयरूपी सिंहासनावर बसले की झाले रामराज्य. काय उणे आम्हासी? काही ऊन राहणार नाही. पुढे काय होईल? धरणी दरी पीक गायी वळल्या